बंदिशगृहात टाकले. 6 वर्षे रक्तून ठार गेली. 7वी कन्या आकाश मार्गाने माय रूपाने अंतर्धान पावली. आणि 8वा पुत्र मी श्रीकृष्ण भगवान. बोला कुंडली गौरदेव. अरे हो, आज मथुरेचा बाजार 16-17 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊया. परंतु ही कामगिरी आपण न करता आपल्या संगतीचे सवंगडी पेंड्या व सुदामा यांच्यावर देऊया. अरे म्हटलं पेंड्या, अरे म्हटलं पेंड्या. हो देवानो. आशीर्वाद असो. देवानो, एवढ्या घाई गडबडीने बोलवण्याचे कारण? पेंड्या, आज मथुरेचा बाजार 16-17 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार. ठीक आहे देवानो, मग आम्ही काय करायचं? अरे म्हणजे सख्या, तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या. ही कामगिरी तुम्ही करा. मी गोकुळात जात आहे. ठीक आहे, या तुम्ही. 16,360 गोपिकांचा मेला, एवढ्या सगळ्या गवळणी आणि मी एकटा. हे करायचं कसं? तुमच्या जोडीला कोण आहे का इकडं? पाठवा हो. माझ्या जोडीचे आहे आणि ती नंतर सांगतो. आधी तू ये. अरे पण मेला मी वरत्या निवेदित बोना खातोय. अरे मग मेला जाम बोना पिकले. झाली काय बोंडा? अरे होय. अरे ती बोंडा नंतर का, आधी इकडे ये. काय म्हणतो? काय मग काय काय मजा आहे तिकडं? काय मजा? मग यायला पाहिजे. ये लवकर ये. थांब थांब आलो मग थांब. अरे पण माझ्या दोन्हीला हा वाकड्या पण आहे. अरे त्याला पण घेऊन ये. काय म्हणतो काय? हा हा. आलो आलो थांबा. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोंडा खाऊन बोंड त्यानं फुगवला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोंडा खाऊन बोंड त्यानं फुगवला. आळीला वाकड्या अडकला. बोंडा खाऊन बोंड त्यानं फुगवला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोंडा खाऊन बोंड त्यानं फुगवला. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. बोंडा खाऊन बोंड त्यानं फुगवला. आळीला वाकड्या अडकला. बोंडा खाऊन बोंड त्यानं फुगवला. तुगली कपी लगाय रे माझी पेंड्या शोधत होतो मी तिला. तुला काय सांगू दादा, मध्येच मोठा घोटाळा झाला. तुगली कपी लगाय रे माझी पेंड्या शोधत होतो मी तुला. तुला काय सांगू दादा, मध्येच मोठा घोटाळा झाला. उडवून तंगडी उडाळली ती. उडवून पेंड्यानं मारली हाक हो मजला. या पेंड्यानं मारली हाक हो मजला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. खालच्या आळीला वाकड्या अडकला. हे पहा, या गीतासाठी प्रथमेश शिगवण, श्री प्रथमेश शिगवण यांकडून शोधत होतो मी तिला.
उद्या मग काय? हॅलो हे पहा रसिक हो रसिक माय बाबांच्या मनापासून निघून आलेला पाहतोशी कसा आहे दोन्ही फोडून टाकला माझी मेला दोन्ही बापरा फोडून टाकला काय सांगू तुला धुतकला की नाही धुतकला मला अरे ती गाय तुटली होती ती गेली थोडी ती गेली होती तुमची गाय तुम्ही शोधून गेला ती बोंडा खाली बोंडा खा अरे बोंडा खाली बोंडा खाली. कळत नाही तुला आता तुला धोका नाही अरे मग धोका आहे म्हणजे कळतं नाही काय बोलतो कळत नाही काय चालतं? कळतो नाही रे कळत नाही तुला असं म्हणतो मला जे बोलतो चांगला ते समजत नाही अरे पण मी काय म्हणतो माहितीये का देवाने आपल्यावर ना एवढी मोठी कामगिरी संपवलेली आहे. एवढी मोठी आहे हा मग? मोठी काय मला काय सांगतोस अरे मी एकट्यानं तिघं पण. घेतला कुणी अरे घेतला कुणी अरे पण तुला माहिती आहे काय काय माहिती काय मला तिथे ससरकार गोपिकांना मिळाला याला म्हणजे कसा मिळाला नव्हतं. म्हणजे एकत्र अशा अरे त्या दोन्ही त्या घेऊन मात्र त्या बाजारात जातात अरे जाऊ दे म्हणजे दही दूध दोन्ही आपल्याला सगळं तुम्हाला काय खायचं ते खा तुला काय नकोय मला पण हवं तुम्ही खाणार ते तर मी पण खाणार मग पण त्यांना हलवायला लागेल ना व्हायला लागेल तर तू कर मी फक्त खाणार म्हणजे हा नुसता खाणार आणि कामगिरी तू करणार हा मालिकला बघ मला तटलं म्हणतो मला तटलं म्हणजे माझं काम नव्हतं म्हणजे खायला हवे होय तर तू काय ते बनवली चला माझ्या पाठोपाठ दाखवतो तुम्हाला हा तर लवकर दाखव हे पहा कुमार स्मरण स्वप्नील शिगवण त्याला लाज आली आली त्याला लाज आली आली पण ती अरे काय खाऊ काय आता काय समजत नाही मला दूध खायला गेलो तर दही राहत दही खायला गेलो तर ताक राहत अरे लोणी खायला मी आहे कसा मी काय म्हणतो ह्या घेऊन जाऊन विचारणार तो विचारलं कोण अरे मी विचारणार आवाज आली त्यांना जा, आणि तुला काय खायचं तर खाऊ नये सगळा थंबू नको सगळा थंबू नको पण त्यांच्यात ना एक शहाणी जाती मावशी आहे मावशी ना मावशीला अशी पटवतो बघ मग तिला अशी पाठवू नको तुला कधी कधीला माहिती नाही पडणार काय कसा? मावती आहे ती मावती चिकू घे चिकू चिकवान जाणार मावतीला इथं पिक्का की कत्ता आहे
चिकू खायला तर मला धर्मात नको. दोन्ही हवंय का? हा मग जातो मी बघ. तू धावणे पहिले ट्राय कर तू. हा हा पण मला जेव्हा तू अरे सगळा अर्धाच थांबलाय. सगळा अर्धाच थांबलाय बघ. पण आता काय करतो? अरे हा व्यायाम ना माझा. म्हणजे तो बाजी गदम करतो. पण जास्त गदम करू नको, विचलून जाल. चिकू आपला कसा आहे ना. तू विचलून चिका नाही चिकू चिकू. अरे मावशी कशी मोठ्या सांगते ना. मी जातोय. मी जातोय. हा काय आम्ही आहे. ह्या हातात ना फवारणी तोटी आहे. कोण पहिला? मावचे अरे मावचे काय मावचे? अरे आता दिसला मला, मग असं दिसतच नव्हता. बाई हा काय प्रकार? अरे बावती बोलती मूड मध्ये आले. तिकडे उभा राहा, ह्याला पहिले विचारते. अरे मावशे चालेल काय. हा काय काय इकडं? ऐका म्हणजे तू इकडे कशाला आलेला आहे? मावशीचा चिकू घ्यायला तू तिकडे बघते, तुला कोरा देते चालेल. मावशी कोहरा देते. तू घे, मला धर्मात नको. अरे मावशीला तुला माहिती नाही तुला. अरे पण तू काय म्हणाला? काय नको आहे? कोरा कोरा म्हणजे पहिला धुणं लागलं मावशी. अरे मावशे त्याला कोरा नको म्हणतो. चिकू हवाय. शिकवाय. मग तुला काय पाहिजे? मला ती चिकूच पाहिजे. शिकू पाहिजे. हा. चला. भेटूया आता पोरीनो. अरे मावशी चालीस कुठं. चालीस कुठं. आम्ही बाजारात चाललोय. कशाला कशाला? म्हणजे आम्ही दही दूध विक्री करायला जायचा नाही. जायचं ना. मग काय करायचंय? इथंच ठेवायचा. तिथे ठेवणार बिवणार काय ना, आम्ही चाललोय. तुझं काय ते सांग पहिलं. हे मला दही दूध पाहिजे. दही दूध पाहिजे. मग. पोरीनो दही दूध आहे ना? तुझं तिकडे काय लक्ष आहे रे? मावशे माझ्याकडे बोलतेस ना? या पोरीला बघून माझं इंडिकेट पेटतोय बघ. इंडिकेटर पहिलं बंद कर. नाहीतर सगळं पल्पसकट फोडून टाक. साप तुटलं, वाट लावी तुझ्या. तुम्हालाच काय इंडिकेटर करता येतो? त्यांचं नाही. अरे मेला तुम्हीच आवड. इंडिकेटर इकडे खाली असतो. इंडिकेटर द्यायचा.
अरे मावशी तुला ना तर परत नाही येणार. काय पाहिजे अजून तुला? काय नको जायचं बाजूला हो पहिला. बाजूला बाजूला हो. बाजूला दिसायले महादेव. चला बेटा पुढे. ये महादेव महादेव. बाजूला पण मावशी निघाली. ये तुला हलवलं मावशी. ये हलवलं तुला. मावशी लागते ना तुला. बाजाराला जाते ना. हा दही पाहिजे तुला दही दूध पाहिजे तर पहिलं सांग आणि नाव सांग मला. तू वाकल्या वाकडे काय? मगापासून एकच ते इंडिकेटर हात नाही हा लय प्रॉब्लेम आहे बघ हो? बाजूच्या झाडावर चढलो होतो बरं. वरतीचा मधाचा बोला मधाचा बोला हे घे तुला. मावशीला सगळं माहिती आहे. अरे मेल्या माणसाला सगळं माहितीये पण पुढे काय झाला? त्या माशावरती बिंबिया आल्या विनायला लागल्या. त्या तिथनं जो आलो खाली ना खाली होता कुठा काय? कुठा माझा पायात नशीब तुझं. म्हणून वाकड्या होय काय? तुला माहित होतं? नव्हतं माहिती ना सगळं त्याला माहिती होतं. त्याला माहित होतं. माझ्याबरोबर आता तुझ्याबरोबर होता? वरती तू बघत आहे की नाही, तो गेला थलथलत वरती. कसं? काय म्हणते थलथलत गेला वरती. थलथलत? हा? अरे वा. तो नुसत्या ढिबऱ्या करीत गेला वरती. आता खाल्यात वान. वान केलं झाला काय तोंड. आला काय झपकन. अरे कशाला नखरे करायचं मेले? काय आता बोलणार जाऊ त्याला सवय आहे वाना खायची. होय? ए मावशी माझं दूध पाहिजे बघ दही दूध पाहिजे? पोरीनो, ठेव दही दूध ठेव. हे मला पण ते तोंड. मला तोंडात दे. मागून फोडून खाल्ला सगळं. काय पडेल का? अरे मावशी दही दूध पातळ होता गळून गेला काय वाईट ठेवलाय आता भाव तुला पण हवंय. आणि आता काय विचार करा रे, आलो का त्याला बोलता टाकून आलोय. बाबा तू पण झाले काय ते. मला खायचंय खायचं. ठेवलाय आता बघ आता. हॅलो हे पहा स्वर्गीय तारामती शिगवण यांच्या स्मरणार्थ मावशी मला तेवढं नाही जमत. सगळीकडे झाली. बघ बघ दिसतंय ना? सगळी तमाकले. सगळी चमकी. कोणीच्या डोळ्यावर झोप नाही दिवस. एकाच्या चौक आहे. या नवरीच्या मग तरी बरोबर लक्ष आहे भाऊ. झोपू नका झोपू नका थोडा वेळ थांबा. त्याला दे आपली कंपनी बाजाराला जाऊ दे. त्याला दिलात नाही आपण देवाय पाच कुठंपर्यंत त्याला दिला. तुला काय किती करायचं पाहिजे? थोडासा तरी दे. थोडंसं तरी पाहिजे. थोडासा तरी ये इकडे इकडे. हे हो, हे तू दाखिलं. अरे पण मी म्हणतो एवढा घामायला पसरत गेला शांत टायमिंग आहे काय सांगितलं तू मला थांबला काय थांबला काय मला सांग. म्हणजे तुझा पोट कुठंपर्यंत खाल्लास. बाई बाई कोणाचं हो लहान पोरग इकडे रडतंय.
स्वतः देत तिला तोंड बघा बाई. एवढं स्वतः देत कधी खाल्लं नव्हतं मी त्याला माल. बसून गेला असा आता काय अजून आहे का तुमचं? नाही एवढी परिस्थिती मुलं आहे मला ताकद लागला एका शब्दात. अरे मित्र तू माझा मित्र मित्र म्हणता म्हणता म्हणजे चार चौघात आम्हाला एकटं खाऊ. काय गुलाम बोलतो झाला काय तोंडाला काय त्याच्या हाय की नाही बस. अरे चार चौघात आम्हाला बोलतो एकट्यान खाऊ म्हणून मला पण घेतला मध्ये. पण मगाशी म्हणतो ना थोडं तर मला पण हवंय. आपण म्हणतो की यार असं काय म्हणतो तू? अरे मावती का म्हणतो हे मावते काय अगं बाई तू अजून विचित्रच काही अख्खी प्रॉपर्टी चांगली आहे अजून हा मग काय मग बाजारात जाताना नाही पण का का म्हणजे मी दैनू इथेच ठेवायचं. कमायला पाहिजे त्यात पाडून माझा हातभाग कसला आहे तो पण बरोबर टेबल गाडीत म्हणते बघ चिकू दाबून नाही. मावशी तुझ्या बाजाराला जाता येणार नाही. पण काय होते कायदा तरी सांगा मग काहीतरी असेल की नाही तुमच्याकडे का जायचं नाही कशासाठी जायचं नाही मग काय कायदे देऊया मावते तुला काय देवांचं ठेवून गेले आपण. कृष्ण देवाने हुकुम केला पेंद्या सुद्धा महा सांगतोय तुला. कृष्ण देवाने हुकुम केला पेंद्या सुद्धा महा सांगतोय तुला. तू आता इथेच थांबशील का तुझे दही दुधाने भरलेले माठ माघारी नेशील का तुझे दही दुधाने भरलेले माठ माघारी नेशील का तुझे दही दुधाने भरलेले माठ माघारी नेशील का तुझे दही सांगायचं आता मला आवाज ठेवला कसा बुजवून कायद्याप्रमाणे तुला इथे बसावं लागेल. राजेडमध्ये राजेलाच पाच मिनिटं बसायला लागेल सांग तिला. तुम्ही जमलात आहे हे जमलं बसा पण मी सांगते म्हणून बसा यांच्या हुकुमाने काही सुद्धा नाही हे मावते आमच्या कथा आता तुम्ही कधी बघा अरे ह्या बाजल्या हा दगड कशाला येतो उभा. तुला पण बसावं लागेल. जमणार नाही ठेवावं लागेल. नाही ना मला हात लावतोय तू मला प्रेमाने बदलतो जमणार नाही पहिला आता काढूनच मार हवा मला देणार ना तू बस मी बसू हा बस बोबल्या बसू दे. बोबल्या तुझ्या बसव. मी बसलो मला शिकव काय अरे झोपून काय नंबर तुम्ही जमले मी पण जमले बसते मग आपल्याला काय आपल्याला नाही तुझी बद्दी चांगली आहे बस तू सांगतो बाबा देवाला बोलू हा हा आशीर्वाद असो. गौरवने काय झोपला ना हा गौरवने तर मी पण आम्ही थोडा वेळ थांबवून द्या पण त्याच्याची मावशी आहे ना, मावशी ऐकतच ना आम्ही. आता पुढे तुम्ही बघा थांबवताल हे काय तर थांबाला मी कोकणाला जाऊन काय करतो
ठीक आहे पेंड्या, तुम्ही गाई गुरे घेऊन गोकुळात जा. मी देतोच गवळ्याचा समाचार. गवळीनं उभी राग. अरे बाबा अरे पोरीनो आता हा कोण आला मावशी राधेला पाठव. बाई डायरेक्ट मावशी राधेला पाठव जा बाई बघ तू श्रीकृष्ण भगवान. मराठी कशी असतात? बाई पद्मवती बेंबी हिरा मस्तकी तुला विटेवर हरिहरच असतात. तुझं म्हणणं खरं आहे, परंतु भक्तांच्या रक्षणासाठी मला हा अवतार धारण करायला लागलाय. मावशी अगं हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. चला आपण त्यांना शरण जाऊया. चला एवढी हट्टी आहेस हो गं? मी शरण आहे सुट्टी आहे का मला जा, तुम्हाला रजा आहे. श्रीकृष्ण भगवान तुमच्या जन्माचं सांगता का? ऐक तर मग. सांगितो तुला मी जन्माच्या खुणा सांगितो तुला मी जन्माच्या खुणा पटवून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना बाजाराला